नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत बुलेटिन मध्ये आताच्या घडीच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी पाहणार आहोत आणि सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे राजकीय वर्तुळातून. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 2 मर्सिडीज दिल्या की एक पद मिळायचं असा खळबळजनक आरोप नीलम गोऱ्हेंनी केला. त्यांच्या या आरोपांमुळे एकच खळबळ माजली आहे. यावर उद्धव ठाकरेंनीही उत्तर दिलेलं आहे. तुम्ही किती मर्सिडीज दिल्या ते दाखवा असं म्हणत प्रत्युत्तर दिलंय. याबाबत अधिक बोलण्यासाठी आहेत आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास. यांच्यासोबत नीलम गोऱ्हे सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. प्रशांत लीला रामदास, काय सांगाल? नीलम गोऱ्हेंनी एकीकडे आरोप केले होते, त्याला आता प्रत्युत्तर दिलेलं आहे, असं म्हणता येईल की आव्हानच दिलेलं आहे ठाकरेंनी. यावर नीलम गोऱ्हेंचं नेमकं काय म्हणणं आहे? नाही, माझ्यासोबत खुद्द नीलम गोऱ्हे आहे. नुकताच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये जे चर्चा सुरू आहे आणि ज्या परिसंवाद सुरू आहे त्या परिसंवादात सहभागी झाल्या. त्यांनी काय सांगितलं ते त्यांच्याशी चर्चा करूया. आपण परिसंवादात सहभागी झाला आणि आपण थेट एक राजकीय बांबगुळा टाकलेला आहे. काय तो बांबगुळा होता? मी बॉम्बगळा वगैरे टाकण्यापेक्षा शिवसेना आम्हाला कशा पद्धतीने कामाची अपेक्षा होती आणि पूर्वीची शिवसेना कशी होती, म्हणजे मोठे साहेब शिवसेना प्रमुख हयात असताना आमदारांचे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विधान भवनामध्ये मुद्दे मांडणं, ही कामं माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यावर आम्हाला अतिशय आनंद वाटला होता आणि असं वाटलं होतं खूप उपयोगी कामं होतील. साहेबांना भेटणं ऑलरेडी अवघड होतं, पण तरी मी शिकस्त करून फोन मेल निरोप मातोश्रीवरती असं भेटायचे आणि त्यामुळे बऱ्याच कार्यक्रमात मी दिसायचे. मी सक्रिय होते. प्रत्येक दौऱ्याला साहेबांच्या मी पुढे जायचे तयारीला आणि काम करायचे. त्याला बाकीचेही काय आमदार बरोबर असायचे. मी त्या संदर्भात असं सांगितलं की ज्या अपेक्षेने ते मुख्यमंत्री झाले ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. कारण कार्यकर्त्यांना जे असतं की जिल्हाधिकारी किंवा SP यांना पोलीस आयुक्त यांना भेटून बाबा आमची जनतेची कामं सोडवण्यासाठी मदत करा, तशी काही प्रक्रिया राबवली गेली नाही असं मी बोलले. आणि मग त्याच्यामध्ये मी हे म्हटलं की अशा काय गाड्या 2 मर्सिडीज दिल्या तर त्याच्यामध्ये मंत्रिपद मिळतं. मंत्रिपद अशा काही घटना घडल्या. मंत्रिपद म्हणण्यापेक्षा पद शब्द वापरला. उदाहरणं म्हणण्यापेक्षा मी ती उदाहरणं सगळी सांगणं हे योग्य नाहीये. एवढ्यासाठी योग्य नाही की हा सगळा तपशील सगळ्यांना माहिती आहे, सर्वांना माहिती आहे ना, आमच्या राजकीय कार्यकर्त्यांना माहिती आहे, ठिकठिकाणच्या लोकांना माहिती आहे. पद्धत काय आहे हा विषय आहे. हे दिलं का ते दिलं, मर्सिडीज दिल्या का नाही दिल्या, त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगावं की नाही दिल्या मर्सिडीज म्हणून. परंतु मुद्दा लोकांची कामं तुम्ही करत नव्हता आणि ठराविक कोंडाळं तुमच्या भोवती होतं, हा खरा खटकणारा मुद्दा होता. त्या तत्कालीन पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात की असे काही पुरावे तुमच्याकडे आहे का? तुम्ही जर दावा करत आहात मर्सिडीज केल्यानंतर पद मिळतात तर आपण कुठल्या आधारावर दावा करता? आणि असे जर पुरावे असेल तर सार्वजनिक का नाही केले? त्यांनी खुलं आव्हान दिले तुम्हाला. मुळात पुरावा ते बोलतायत ना, त्यांनी हे सांगावं की मी 2 मर्सिडीज घेतल्या नाहीत, हे त्यांनी सांगावं त्याच्याबद्दल. पण त्यांच्याशी सवाल जवाब करण्या एवढं मी स्वतःला मोठं मानत नाही. काय काय घडत होतं, अगदी साधं रामजन्मभूमीला पाठवण्यासाठी एक चांदीची शिला तयार केली होती ज्याच्यावर मोठे साहेब बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो होता, उद्धव साहेब आदित्य साहेब यांची नावं होती. ती चांदीची शिला त्यांनी स्पर्श करून द्यायची होती आणि ती मी गोविंदगिरी महाराजांकडे अयोध्येला पाठवणार होते. ती मिटिंगला त्यांनी वेळ दिली, पण त्याचा पाठपुरावा करायला मला 20 ते 25 वेळेला पाठपुरावा करायला लागला आणि शेवटी मला तारीख जी मिळाली त्याच्यामध्ये आम्ही 2 ते 3 मिनिटांमध्ये ते कार्यक्रम करून आटपून निघालो आम्ही सगळेजण. ही माझ्यासारख्या व्यक्तीची एवढी जर का फरफट होत असेल तर बाकीच्या लोकांना किती त्रास होत होता साहेबांना भेटायला, ही उदाहरणं सगळी समोर आलेली आहेत. आणि भेटायचं नाही आणि ठराविक कोंडाळ्यातल्या लोकांना 2-4 जणांना भेटायचं आणि तिथून कारभार चालवायचा, याच्यामुळे राज्याचं भलं होत नाही असं माझं जर का मत असेल तर ते मला मत ठेवायचा अधिकार आहे. आणि कोणी किती म्हणाला आता याचा पुरावा द्या, तर त्याचा पुरावा सगळे तेव्हाचे मंत्री आमदार यांनी जगासमोर मांडलेला आहे, तर नवीन काय पुरावा द्यायचा आहे? नाही, पण एक अशा प्रकारचं वक्तव्य या निमित्ताने करणे, साहित्य संमेलनात करणे, आज काय गरज पडली, याची आवश्यकता काय होती? कारण की जर बघितलं तर 2.5 वर्षाचा कालावधी आटपून गेलेला आहे, या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. आज गरज काय होती? आज काही इथे काही पत्रकार परिषद नव्हती. आपण आज सहज चर्चा आणखीन सगळं आठवणी करत होता आणि परिसंवादामध्ये बोलत असताना आम्ही कसे घडलो त्याच्यामध्ये जेव्हा प्रश्न विचारला गेला किंवा तुम्हाला काय त्रास झाला किंवा कशा पद्धतीच्या अनुभवांना तुम्ही सामोरं गेलात आणि तुम्ही मग कशा शिवसेनेतून एकदम शिंद्यांच्या शिवसेनेत गेला, त्याच्या ओघामध्ये ते झालेला मुद्दा आहे. मला स्वतःला अशी व्यक्तिगत टीका करणं आवडत नाही.
मी कार्यपद्धती म्हणून बोलले आहे. आणि या कार्यपद्धतीच्या मध्ये कुठेतरी लोकांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य असावं, जसं एकनाथ शिंदे करतात, ही माझी भूमिका आहे. नाही, पण संजय राऊत म्हणतात की आणि त्यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इतर नेतेही बोलतात ज्या पद्धतीने म्हणतात, कारण की तुम्ही थेट शिवसेनेवरती प्रहार केला. ते म्हणाले की नीलम गोरे कशा तिथे उभ्या राहायच्या दरवाजापुढे, त्यानंतर कशी त्यांच्याकडे जबाबदारी, कारण की त्या तिथे उभ्या राहायच्या, त्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असेल का, त्यांचं एकच काम होतं, त्यांनी कुठले लढे दिले, कुठले मोर्चे काढले, कशा पद्धतीने लढल्या, हे कोणाला माहित आहे. फक्त त्यांना एवढंच माहित दिसतंय की ते चौकीदारासारखे तिथे उभे राहायचे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी त्यांना माहित आहेत का, असे प्रहार तुमच्यावर केले जात आहे. प्रहार केले जात आहे त्याचं कारण त्यांना तो देवाणघेवाणीचा विषय डायव्हर्ट करून कलाटणी द्यायची, म्हणून ते सगळं होतंय. पण तुम्ही 98 सालापासून ते 2000 आता 22 पर्यंतचे फुटेज तुमचंच काढून बघा. मी अगदी आपलं म्हणजे IBN लोकमतचं असं म्हणून सांगते, अहो दर दिवशी कुठे कुठे जनतेच्यासाठी मी गेले त्याची माहिती सामना वृत्तपत्रातून काढली तरी ते जवळजवळ 1000 पानं होतील. आणि त्याची सगळी माहिती सुद्धा आम्ही वेळोवेळी त्यांना दिलेली होती. आणि ते दुवा देणारे लोक मातोश्रीवरती घेऊन येत होतो की आमचे प्रश्न सुटले म्हणून. त्याच्यामुळे असं जे बोलणारे लोक आहेत त्यांना बिनबुडाचे पोकळ असे काहीतरी निराधार आरोप करून लक्ष वळवायचं हे खरं आहे. दुसरं त्यांना हे माहिती आहे की मी ते स्थान जे मिळवलं होतं ते स्थान कुठल्या पैशांनी मिळवलं नव्हतं, तर ते माझ्या कामातून मिळालेलं स्थान होतं. आणि संजय राऊतांनाही कल्पना आहे की मी कुठलीही स्वतः देवाणघेवाण केलेली नाहीये आणि मी कुठली देवाणघेवाण दाखवलेली नाही अशी. त्यामुळे माझ्याबद्दल बोलायचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही एक वक्तव्य केलं, त्याचे 100 प्रतिउत्तर आलेले आहे. मला असं वाटतं की सत्य जे असतं ना ते खूप प्रभावी असतं आणि ते लागलं जिवारी आणि त्यामुळे ते आलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये अजूनही काही पुढच्या गोष्टी समोर येतील. भविष्यात तुम्ही अशा अजून काही खुलासे करणार का? माझी अशी इच्छा आहे की त्यांनी कार्यपद्धती बदलावी. आज शिंदे साहेबांच्याकडे आम्ही समाधानी आहोत, पुढेही समाधानी राहू. मी परिसंवादात पण सांगितलं आमची इच्छा जी आहे ती शिवसेनेमध्येच काम करत राहायची आहे. आणि आज NDAच्या मुद्द्यावरती मोदी साहेब जे काम करतायत, समान नागरी कायद्याची चाहूल येते की जो आमच्या कामाच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा असेल, 370वा कलम असेल, समान नागरी कायदा असेल, अभिजात मराठी भाषेचा दर्जा मिळालेला आहे, या सगळ्या मुद्द्यांच्या वरती आणि नमो शक्ती वंदन विधेयक आलेलं आहे. त्यामुळे सगळे मुद्दे आमचे स्वीकारले गेलेले आहेत. आणि माननीय शिंदे साहेब जर का चांगलं काम करत आहेत तर आम्हाला या संदर्भामध्ये कुठली आमची तक्रार नाहीये. पण त्यांची कार्यपद्धती बदलण्याच्या बद्दल जेव्हा प्रश्न विचारला जातो त्याच्यावर आम्ही उत्तर दिलं नाही तर आम्ही उत्तर द्यायला टाळाटाळ केली असा गैरसमज होईल. म्हणून मी प्रांजलपणाने परखडपणाने जे सत्य आहे ते मांडलं. ते सत्य तुमचे जे पत्रकार आहेत मुंबईतले, तुमचे जे ओळखीचे बाकीचे लोक आहेत, शिवसैनिक आहेत, आज ज्यांनी सोडलेलं आहे ते शिवसैनिक असतील, जे शिवसेनेत आहेत पण ऑफ द रेकॉर्ड बोलत असतील, ते खरं आहे हेच तुम्हाला सांगते. नाही, पण मुद्दा असा आहे की आज तुम्ही एकनाथ शिंदेसोबत आहेत, शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करते, तुम्ही बाळासाहेबांसोबत काम केलं, उद्धव साहेबांसोबत काम केलं, पण या सगळ्यामध्ये आज तुम्ही पक्ष बदलला म्हणून हे वक्तव्य देता. ज्यावेळेस तुम्ही शिवसेनेत होता त्यावेळेस या संदर्भात कुठलाही खुलासा केला नाही, आपण कुठलंही वक्तव्य दिलं का? मी सांगितलेलं होतं 6 सप्टेंबरला जेव्हा महासाहेबांचा स्मृतिदिन, महासाहेबांच्यासाठी आम्ही आदरांजली द्यायला शिवतीर्थावरती जमलो होतो, तर त्यावेळेला सुद्धा मी सांगितलं होतं. तर स्पष्ट बोलते तुम्हाला, नाशिकची महिला आघाडीचा मी व्हिडिओ पाहिला होता आणि नाशिकच्या महिला आघाडीने सांगितलं त्यावेळेच्या उद्धव ठाकरे गटाच्या की आम्हाला त्यांच्या पक्षातले लोक असं बोलले, मी त्याच पक्षात होते, की तुमचे हात मातोश्रीवर पोचले असतील तरी तुमच्या तांगड्या आमच्या हातात आहेत. हे भाष्य त्यामधल्या लोकांनी केलं होतं. हे मी ऐकल्यावरती तिथल्या तिथे ती व्हिडिओ घेतला, पाठवला सगळ्यांना संबंधितांना, माननीय उद्धव साहेबांना, संजय राऊतांना. आता ते म्हणतील आम्हाला तो मिळालाच नाही. आणि मी म्हटलं आपल्याच पक्षाचे पुरुष कार्यकर्ते महिला आघाडीबद्दल हे बोलत असतील तर आपण कुठेतरी कार्यपद्धती बदलली पाहिजे असं मी शेवटी जाहीर बोलले होते. तर त्याच्यावरती सुद्धा कॉमेंट ठराविक शिवसैनिकांच्या की यांना आता जास्त झालेलं आहे. म्हणजे कुठली गोष्ट आत्मपरीक्षण करायचंच नाही, सुधारायचंच नाही, ही जर का परिस्थिती असेल आणि सामान्य लोकांना भेटण्यासाठीच आमची तगमग असायची, आम्ही काही कोणाचे पैसे घेऊन कोणाला भेट वगैरे करून देत नव्हतो. तुमच्यावर असाही आरोप आहे सगळे मलिदाचे खाते आहेत, मलिदाचे पदं आहेत ते तुम्हाला मिळालं आणि ते मिळाल्यानंतर तुमचं जेव्हा पोट भरलं त्यानंतर तुम्ही अशा प्रकारचे आरोप करतात असं बोललं जातं. मी नाही, आमचं म्हणणं नाही आहे. लोक आहेत तर मी उपसभापती म्हणून काम करत असताना त्याच्यात खात्याचा प्रश्नच येत नाही ना. आणि शिंदे गटाच्या बद्दल बोलत असाल मलिदादार खाता वगैरे तर स्वतः साहेब परफॉर्मन्स प्रत्येकाचा बघत असतात. दुसरं तुम्ही वाचलं असेल की देवेंद्रजी फडणवीस RSSनी सगळे OSD स्वतः नेमलेले आहेत.
तर तुमचं माध्यमांचं प्रचंड लक्ष आहे, तुमचं तेच काम आहे दिवसभर. कोण काय करतंय, मलाई कुठे दिसतेय का काय, त्यामुळे सगळं मलाई वगैरे काढलेलंच दूध वगैरे सगळं उपलब्ध आहे. त्यामुळे कुठेही कोणी गैरसमज करू नका. हे जनतेच्यासाठी असलेलंच काम आमचं चालू राहणार. एक शेवटचा प्रश्न करतो आणि पक्ष चिन्ह प्रकरणी न्यायालयाने तत्परता दाखवण्याची गरज होती असं खुद्द उद्धव ठाकरे म्हणतात. कारण की ज्या पद्धतीनं निर्णय आलेले आहेत शिवसेनाच्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला, एकनाथ शिंदेंना संपूर्ण शिवसेना त्यांच्या ताब्यात दिली, पक्ष चिन्ह त्यांच्या ताब्यात दिलं, पण ज्या सुप्रीम कोर्टात ह्या सगळ्या गोष्टी गेल्या त्यावर तत्परता दाखवली नाही. अजूनही ती केस पेंडिंग आहे. सर्वोच्च न्यायालय स्वतःच्या पद्धतीने निर्णय घेत असतं काय करायचं ते, आणि त्याच्यामध्ये ते योग्य तो निर्णय देत असतं. त्यामुळे कुठला निर्णय लवकर घ्यायचा, कुठला नाही घ्यायचा, हा संपूर्ण त्यांचा अखत्यारीतला विषय असतो. पण तरी मी सांगेन तुम्हाला, एक विषय कसा आहे बघा, की माननीय राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज लोक फाशीची शिक्षा थांबवावी म्हणून करतात. पण तो अर्ज जर का माननीय राष्ट्रपतींनी फेटाळला तर ती फाशी लागू होते. आणि आता किती वेळ घ्यायचा हे सर्वोच्च न्यायालय, गृह विभाग आणि राष्ट्रपती ठरवतात. त्यामुळे काही विषय जे असतात. तर नीलम गोऱ्हे यांचं हे एक्सक्लुझिव्ह अशी मुलाखत आपण बघितलेली आहे. त्यांनी काही आरोप केलेले होते, त्याच्यावरून उद्धव ठाकरेंनी प्रत्यारोप सुद्धा केलेले आहेत, आव्हान दिलेलं आहे. आणि त्यानंतर नीलम गोऱ्हेंचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेतलेलं आहे. आता याच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून काही आणखी बोललं जातं का तेही बघावं लागेल.